स्लॅब म्हणलं की आपल्याला पहिल्यापासून सवय लागलेली, आदल्या दिवशी सामान टाकायचं, करू वाटलं तर करायचं काम, नाही तर नाही करायचं. माझं नियोजन ठरलं होतं काम करायचं नाही, उद्याच्याला डायरेक्ट येऊन करायचं. पण अनिकेत मला भरपूर वेळ आहे, त्यामुळे काम केलं, 2 रूम आणि किचन फायनलच केलं. आणि याच गावामध्ये शिवाजी महाराजांचा स्मारक आहे बघा. दिवस मावळल्यावर तर एक नंबर दिसते बघा नजारा. काल आपलं काम फायनल झाल्यामध्ये जमा होतं, आज आल्याला पहिले तर हॉल करून घेतला आणि एकदम ओके मध्ये नियोजन लावून टाकलं, सगळं काम फायनल केलं. कामावर आल्यावर पहिले तर स्वेटर आणि रुमाल काढून ठेवला होता बघा, ती डायरेक्ट पडला जाऊन शेजारच्या पत्र्यावर. आता रुमाल जर आणायचा म्हणलं तर डायरेक्ट खाली उतरावं लागते. एकटाच खाली जाऊन रुमाल घेऊन आलो बघा. अनिकेतनं गार लागा लागले, त्यामुळे उन्हामध्ये डायरेक्ट झोपाचं नियोजन लावलंय. आणि माझ्या झोपेचं तर नियोजन वेगळं लागा लागलं होतं, डोळे तर झाका लागलं होतं, पण झोप काय लागेना झालती. झोप काय लागणं झाली, त्यामुळे डायरेक्ट इथं वर आलो तर इथं नारळ फोडायचं पूजा करायचं नियोजन चालू झालं. अरे ऊन तर एवढं बेकार होतं, मग तो डायरेक्ट नुसत्या घामाच्या दारात चालू झालत्या. ऊन लयच बेकार होतं, त्यामुळे डायरेक्ट इथं स्लॅबवर सुद्धा पाणी मारून घेतलंय बघा. मी आपल्या इकडे पिशव्या ठेवायला खाली गेलो, तोपर्यंत त्यांनी निम्मा स्लॅब भरून टाकलाय बघा. वर जायला मला चान्स ठेवला नाही कसला. ऊन लयच बेकार होतं, त्यामुळे मालकांना चहाच्या ऐवजी स्प्राईट आणली होती. मी लय हुशार माणूस आहे बघा, पहिल्यांदा मीच घेतले प्यायला आणि परत चला बाकीच्यांना दिले. वर जायला मला कुठनं चान्स नव्हता, त्यामुळे इथं खाटावर येऊन निवांत फकाट पडलो बघा. स्लॅब संपला की अनिकेत कचा माल तुड होता आला बा डायरेक्ट जिन्यावरनं खाली. आणि आता दोघं बी निघाला बा घराकडे. लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.